आता जर मागचे सगळे व्हिडिओ तुम्ही फॉलो करत असाल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की सेंट्रिपिटल फोर्स आपल्याला गरजेचा आहे सर्क्युलर मोशन शक्य होण्यासाठी. सेंट्रिपिटल फोर्समध्ये आपल्याला कोणकोण सेंट्रिपिटल फोर्स म्हणून मदतीला येऊ शकतं. पहिल्या केसमध्ये बघितलं आपण फ्रिक्शनल फोर्स, म्हणजे जे रस्त्याच्या जेवढा आपला रस्ता खडबूड आहे त्याच्यावरती डिपेंड करतं. मग तेही आपण कंटिन्युअसली फॉलो करू शकत नाही कारण टायर झिजू शकतात. त्यानंतर एक ऑप्शन आला आपल्याला सायकल तिरकी करायचं. पण सायकल तिरकी करताना आपल्याला फोर व्हीलरचा विचार करावा लागतो, तेव्हा फोर व्हीलर तिरकी करू शकत नाही. मग आम्ही विचार केला की रस्ताच तिरका करूया. ठीक आहे, मग विचार केला की ह्यातून थोडा फायदा मिळतो, ह्यातून थोडा फायदा मिळतो आहे, तर दोघांना कंबाईन केलं तर दोघांचा कंबाईन फायदा पण मिळू शकेल ना. मग त्यानुसार आपण जर 6व्या व्हिडिओचा विचार केला तर त्यामध्ये डेरिव्हेशन जे दिलेलं आहे तर ते त्याचा विचार करून दिलेलं आहे की आपल्याला दोघांचं कॉम्बिनेशन घेतलं तर मॅक्सिमम स्पीड मिळू शकते का, आणि त्याचा त्यांनी फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे. ही सगळी कंडिशन होती गेल्या वर्षीच्या सिलेबसपर्यंत. ह्या वर्षी तुम्हाला एखादी एक एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी त्यांनी दिलेली आहे, म्हणजे एक्स्ट्रा क्रायटेरिया दिलेला आहे स्पीड कॅल्क्युलेट करण्याचा, ज्यामध्ये मिनिमम स्पीडचा पण त्यांनी उल्लेख केलेला आहे. आता ही मिनिमम स्पीड म्हणजे काय, तर तुम्हाला त्यांनी मॅक्सिमम स्पीडचं जे डेरिव्हेशन दिलं त्यामध्ये व्ही मॅक्स असं नोटेशन आहे, बरोबर आहे. तर व्ही मॅक्स तुम्हाला जर समजा लिमिट ठेवली 60ची, याचा अर्थ काय होतो, मॅक्सिमम स्पीड तुम्ही 60 क्रॉस करू शकत नाही, म्हणजे 60च्या पुढं जाऊ शकत नाही. मग तुम्ही 55 ठेवा, 50 ठेवा, 40 ठेवा, हे तुमची चॉईस आहे. आणि मिनिमम स्पीडचा क्रायटेरिया काय असतो की समजा तरी मिनिमम स्पीडचा क्रायटेरिया दिला तुम्हाला 20, तर 20च्या खाली पण तुम्ही जाऊ शकत नाही. मग आता ही मिनिमम स्पीड का ठेवायची नाही सर, आमची मर्जी, आम्ही कितीही स्लो गाडी चालवू दे, फास्ट तर चालवत नाही आहे ना. नाही, तुम्हाला स्पीड फास्ट पण ठेवायची नाही आणि स्लो पण ठेवायची नाही, दोघांच्या मीडियममध्ये ठेवायची. मग मिनिमम स्पीड का बरं नाही ठेवायचं, म्हणजे मिनिमम स्पीडच्या खाली गेलं तर काय होईल, तर तुम्ही पूर्णपणे उलटा विचार करून बघा. जर तुम्ही असा एक समजा हे असं आपला ट्रायंगल आहे, ठीक आहे, थिटा अँगल झालेला आहे आणि इथून असा आपला रस्ता जातो, बरोबर. हा बँक केलेला रस्ता आहे. बँक केलेला रस्ता म्हणजे तिरका केलेला रस्ता आहे. तुम्हाला इमॅजिन होते असे विचार करतो मी, रस्ता बँक झालेला आहे, ठीक आहे, तिरका रस्ता, ही बाजू इकडची बाजू उचलली गेलेली आहे, बघा लक्षात राहू द्या. तर समजा तुमची गाडी जर असा टर्न घ्यायला लागले, लेफ्ट टर्न घ्यायला लागले, ओके, लेफ्ट टर्न घेताना तुम्ही जर मॅक्सिमम स्पीडचं लिमिट क्रॉस केलं तर तुमची गाडी काय होईल रे, इकडे फेकली जाईल, बरोबर आहे. स्पीड जास्त असताना तुमची गाडी इकडे फेकली जाईल. एक्झॅक्टली अपोजिटमध्ये जर तुमची स्पीड कमी राहिली तर ती गाडी इकडे पण येऊ शकते ना. का बरं, कारण फ्रिक्शनल फोर्स पूर्णपणे त्याची दिशा बदलतं जर तुम्ही स्पीडची लिमिट खूप कमी केलं तर. ठीक आहे, सो त्यामुळे तुम्हाला लिमिट मिनिममपासून मॅक्सिममपर्यंत दोन्हीकडे पळावं लागते. त्यामुळे तुम्हाला व्ही मिनचा एक फॉर्म्युला पण त्यामध्ये ॲड केलेला आहे, ज्याच्यामध्ये फक्त फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन उलट घेतलेली दाखवलेली आहे. म्हणजे आपण त्याच्यामध्ये गाडी तिकडच्या साईडला स्कीड होते, म्हणजे ह्या साईडला स्कीड होते, राईट साईडला स्कीड होते असं समजत होतो. जर स्पीड खूपच कमी ठेवली तर ह्या साईडला स्कीड होईल असं समजून आपण फ्रिक्शनल फोर्सची उलट डायरेक्शन कन्सिडर करतो. एवढाच त्यामध्ये फक्त चेंज आहे. नो नीड टू बॉदर अबाउट इट. ठीक आहे, तर मुळात हा व्हिडिओ ज्या पॉईंटसाठी डेडिकेटेड आहे तो म्हणजे आपला कोनिकल पेंडुलम. तर तुम्ही कोनिकल पेंडुलम हे पहिल्यांदा ऐकत असाल किंवा ह्याआधीही ऐकला असाल तर सुरुवातीला थोडंसं ओळख करून देतो तुम्हाला. हा इथे एक प्रकारचा गोलू दिसत असेल, ठीक आहे, इथे एक तुम्हाला गोलू दिसत असेल, ह्याला इंग्लिशमध्ये बॉब म्हणलं जातं, तुम्ही ऐकलं असेल किंवा तुमच्या नजरेला पडलं पण असेल, बॉब ऑफ अ सिम्पल पेंडुलम. ठीक आहे, अशा प्रकारे हा बॉब असायचा, ठीक आहे, आणि तो असा रिव्हॉल्युट व्हायचा, असा मूव व्हायचा, ऑसिलेट व्हायचा. ठीक आहे, तुम्ही जर घड्याळाचं एखादं ते पेंडुलम बघितलं असाल तर तुमच्या लक्षात असेल, मूवीमध्ये वगैरे तुम्ही पाहिलं असाल. ठीक आहे, तर हा असा फिरतो, ह्याला म्हणायचं सिम्पल पेंडुलम. आणि आता जो आपण डिस्कस करणार आहे तो आहे कोनिकल पेंडुलम. ठीक आहे, तर याच्यामध्ये थोडंसं सर्क्युलर मोशनचा पार्ट येतो, त्यामुळं आपल्याला हे डिस्कस करणं गरजेचं बनतं. तत्पूर्वी एक गोष्ट सांगायची म्हटलं तर, तुम्ही समजा एखादी अशी दोरी आहे, सॉरी हे फिक्स्ड सपोर्ट आहे आणि एक दोरी आहे,
ही दोरी स्ट्रेट केव्हा होईल हो? जेव्हा त्याला आपण काहीतरी एखादं लोड लावेल. ही दोरी लोड लावल्यानंतर स्ट्रेट झाली. स्ट्रेट झाली याचा अर्थ त्या दोरीमध्ये ऑलरेडी टेन्शन आलं. ठीक आहे. तुम्ही टेन्शनमध्ये एकदम कसं स्ट्रेट उभारता, तसं ती दोरी टेन्शनमध्ये आली ना स्ट्रेट उभारते, त्याच्यामध्ये कुठलाही स्लॅक नसतो. तर त्याचप्रकारे जेव्हा एखादं वजन लावलं जातं तर तेव्हा ती दोरी अंडर टेन्शन असते. ठीक आहे. हे पॉईंट तुम्हाला मी याच्यापुढे जेव्हा पण अंडर टेन्शन असते असं म्हटल्यानंतर तुम्हाला हे इमॅजिन व्हायला पाहिजे की दोरी टाईट होते. ठीक आहे. अजून एक गोष्ट आहे, ह्या फिगरला तुम्ही काय म्हणता रे, शंकू असं काहीतरी म्हणतात. ठीक आहे. तर ह्याला इंग्लिशमध्ये कोन असं म्हणतात. आणि अशा प्रकारचा आकार कोणी जे फॉलो करतं त्याला कोनिकल म्हणलेलं आहे. त्यामुळं ह्याला नाव फक्त कोनिकल पेंडुलम त्यासाठी पडलेलं आहे की हे जे बॉब आहे तुम्ही आता जे बघताय, ठीक आहे, हा जो बॉब आहे, हा गोलू, हा जो गोलू दिसतोय तुम्हाला, हा जो गोलू दिसतोय, हा रोटेट असा होऊन त्याची ही जी दोरी आहे, ही स्ट्रिंग, ह्या सगळ्यांचं जर आपण व्यवस्थित मूल्यमापन केलं तर हे दिसायला लांबून आपल्याला कोनिकल आकार तयार केल्यासारखं दिसतं. त्यामुळे ह्या पेंडुलमला कोनिकल पेंडुलम म्हणलेलं आहे. मग इथं बॅलन्सिंग काय काय केलेलं आहे हो? बॅलन्सिंग बघायला गेलात तर खूप सोपं आहे. तर इथे एक टेन्शन दिलेलं आहे तुम्हाला दोरीमध्ये असलेलं. ठीक आहे. हे टेन्शन आहे आणि हे थिटा अँगलनी थोडंसं इकडच्या साईडला घेतलेलं आहे, उजव्या साईडला घेतलेलं आहे आणि मग फिरवलेलं आहे. तुम्ही जर एखादी मूवी बघत असाल खूप, तर आठवण असेल, हम साथ साथ है मूवी बघितलं असेल. त्यामध्ये सगळे गोळा होऊन कुणाला मुलगा होईल, कोणाला मुलगी होईल, हे खेळ खेळत असतात बघा. तर त्यामुळे ते गोलगोल फिरणं तुम्ही इमॅजिन करू शकता, त्या लॉकेटचं गोलगोल फिरणं. ठीक आहे. इथे मी तुम्हाला दाखवू शकत नाही, तर तुम्ही कोनिकल पेंडुलम इमॅजिन करू शकता त्या मूवीनुसार, म्हणजे तुम्हाला मूवी बघायची आवड असेल. ठीक आहे. सो हे थिटा अँगल व्हर्टिकलसोबत करत असेल तर एक्झॅक्टली जर इथून मी व्हर्टिकल काढलं, त्या गोलूमधून व्हर्टिकल लाईन काढली, तर त्या व्हर्टिकलसोबत पण हे थिटा अँगल करत असेल. का बरं? तर अल्टरनेट अँगल्स. ठीक आहे. अल्टरनेट अँगल्स सेम असतात. हे पण व्हर्टिकल आहे आणि हे पण व्हर्टिकल आहे. ही ट्रान्सव्हर्सल गेली तर हे अँगल तुम्हाला दोन्ही सेम मिळून जातील. तर ते कशासाठी? तर तुम्हाला मी ह्याच्या अगोदर पण सांगितलं होतं की मला फोर्सेस वेडेवाकडे रिझॉल्व करता येत नाहीत. आपल्याला एकतर व्हर्टिकली रिझॉल्व करावं लागतील किंवा हॉरिझॉन्टली रिझॉल्व करावं लागतील. मी इथं व्हर्टिकल रिझॉल्व करण्यासाठी आता ह्याचा कॉम्पोनंट काढेल. मी तुम्हाला ह्याच्या अगोदर सांगितलेलं आहे की थिटासोबत जो असतो तो कॉस थिटासोबत जोडून जातो. म्हणजे हा झाला, काय झाला रे, टी कॉस थिटा. ठीक आहे. आणि जर हा मी विचार केला तर हा झाला टी साइन थिटा. ओके. आडवा जो झाला तो टी साइन थिटा आणि उभा जो झाला तो टी कॉस थिटा. इथे तुम्हाला एम जी दिसतंय. ऑलरेडी मी खूपदा सांगितलेलं आहे, एम जी डायरेक्ट खाली ॲक्ट होत असतो. ह्यांना सोडून दुसरं काहीही याच्यामध्ये नाही आहे. जो हा टी कॉस थिटा आहे की नाही, हा वाला, ह्यांच्या रेषेमध्ये हे दोघंच दिसत आहेत. एकटा वर टी कॉस थिटा ॲक्ट होतो आहे आणि खाली एम जी ॲक्ट होते. त्या दोघांनी इथं बॅलन्स करून टाकलं. टी साइन थिटा इथं ह्या दिशेला ॲक्ट होतो आहे. आतल्या साईडला ओढतो आहे का तो त्या बॉबला? आतल्या साईडला ओढून तो गोल गोल फिरायला लावतो. तो गोलूला, त्या गोलूला गोल गोल फिरायला लावतो आहे. त्या बॉबला गोल गोल फिरायला लावतो आहे. आतल्या साईडला ओढून तो फिरायला लावतो आहे. आतल्या साईडला ओढून गोल गोल फिरायला लावणाऱ्या माणसाला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो असं मला वाटतं. ठीक आहे. म्हणजे हा टी साइन थिटा इनडायरेक्टली आपल्याला काय करतो रे, सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो ना. आपण जर एक्झाम्पल्स ऑफ सेंट्रिपिटल फोर्समध्ये 4 एक्झाम्पल बघितलं होतं. त्यात इलेक्ट्रॉनचं एक एक्झाम्पल बघितलं होतं, फ्रिक्शनल फोर्सचं एक्झाम्पल बघितलं होतं. त्यात पहिलं एक्झाम्पल स्ट्रिंगमध्ये टेन्शन असतं बघा. त्या टेन्शनचा पण उपयोग करून आपण सेंट्रिपिटल फोर्स क्रिएट करू शकतो असं बोललो होतो. तेच इथं टेन्शन कामाला आलं आपल्याला. पण इथं पूर्ण टेन्शन नाही कामाला आलं, कारण ते आडवं नव्हतं. हे आता हे कोनिकल आहे, उभ्याने फिरवावं लागलो आपण. म्हणून ह्याच्यात फक्त साइन थिटाचा कॉम्पोनंट टेन्शनचा आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो. मग आपण ते त्याला इक्वल केलेलं आहे. परत यांचं दोघांचं डिव्हिजन केलेलं आहे. तर तुम्हाला टी कट होताना दिसत असेल. टी कट होऊन इकडं पण एम कट होतं, इकडे टी कट होतं आणि इकडे एम कट होतं. तुम्ही लगेचच साइन थिटा बाय कॉस थिटा टॅन थिटा करायला जाऊ नका माझ्यासारखं. मी तिथं खाट केलेलं आहे बघा करून. पण मग लगेचच खाली बघायला गेलं तर साइन थिटा कॉस थिटा तसंच ठेवलेलं आहे. आता इथं ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू जी अपॉन आर सोबत साइन थिटा डिवाइड बाय कॉस थिटा आलं. ठीक आहे. आता इथं थोडंसं क्रिटिकल केस आहे. म्हणजे तशी फार खूप क्रिटिकल नाही आहे, पण बघू शकता तुम्ही. जर तुम्ही विचार करायला गेलात तर हा जो यल आहे ना, हा यल, ठीक आहे, हा यल, ह्या यलचा जो असा प्रोजेक्ट झालेला पार्ट आहे तो कॉस थिटाशी थिटासोबत
थिटा अँगल करून जातो ना व्हर्टिकलसोबत, तर ह्याला मी यल कॉस थिटा म्हणू शकतो, जसं आपण आत्ता टेन्शनला म्हणलं होतं. ठीक आहे. जर त्याच्या थिटासोबतच्या पार्टला यल कॉस थिटा म्हणू शकत असेल, तर त्याच्या अशा विरुद्ध दिशेच्या पार्टला यल साइन थिटा म्हणू शकत असेल. ठीक आहे. तुम्ही एखादं राईट अँगल ट्रायंगल काढून पण बघू शकता. राईट अँगल ट्रायंगल काढून देतोच उदाहरण तुम्हाला. समजा हा असा, हा यल आहे. ठीक आहे. आणि हा पार्ट आहे समजा आर आहे. तुम्ही जर हे वरचा ट्रायंगल बघितला तर असा आहे. आणि हा पार्ट आहे आपल्याला एक काहीतरी एक्स आहे समजा. ठीक आहे. तर मला आरच्या बदली काहीतरी पाहिजे, हा थिटा आहे. आरच्या बरोबर समोर आहे ना. तर जर तुम्ही बघायला गेलात तर साइन थिटा इज इक्वल्स टू आर बाय यल येईल. ठीक आहे. मग आर इज इक्वल्स टू काय येईल, यल साइन थिटा येईल ना परत. मग मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की इथं आरच्या बदली यल साइन थिटा ठेवू शकतो आणि ह्या व्हर्टिकल डिस्टन्सच्या बदली यल कॉस थिटा ठेवून बघायचं आहे. यल कॉस थिटा लागणार नाही, फक्त इथं आरचं रिप्लेसमेंट करणार आहेत त्यांनी, कारण तुम्हाला आरवरती डिपेंड ठेवायचं नाही, त्यांना ह्या स्ट्रिंगच्या लेंथवरती डिपेंड ठेवायचं आहे. तुम्हाला किती दोरी किती लांब आहे ना, तेच तुम्ही कॅल्क्युलेट त्याच हिशोबाने कॅल्क्युलेट करा. ते किती मोठं सर्कल करतं त्याच्यावरती डिपेंड राहू नका. ठीक आहे. मग त्यामुळे तुम्हाला इथं आरच्या बदली यल साइन थिटा ठेवलेलं बघितलं असेल. साइन थिटा कॅन्सल पण केलं आहे, ऑलरेडी केलेलं आहे. तर तुम्हाला शेवटी फॉर्म्युला काय होईल रे, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू जी अपॉन यल कॉस थिटा. ओमेगा इज इक्वल्स टू अंडर रूट जी अपॉन यल कॉस थिटा. ओमेगा म्हणजे काय असतं रे, 2π अपॉन टी असते. आपण फॉर्म्युले बघितलेले आहेत, 11वीपासून बघत आलेलं आहे. 2π अपॉन टाईम पिरियड इज इक्वल्स टू अँग्युलर वेलोसिटी. 2π इंटू फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू अँग्युलर वेलोसिटी. तर त्या हिशोबाने जर तुम्ही फक्त अरेंजमेंट केलं, टीला वर नेलं, 2πला खाली नेलं, वगैरे वगैरे काय काय करून शेवटी टाईम पिरियडचा फॉर्म्युला तुम्ही आणलेला आहे इथे या ठिकाणी. हे टाईम पिरियड कशाचं रे, काही नाही. जे तुमचा गोलू आहे ना, तो गोलू पूर्ण एक फेरी मारून येतो ना, त्या पूर्ण एक फेरी मारण्याला किती वेळ लागतो ना, हे आपण त्यानं जेवढा अँगल करतं त्याच्या कॉसवर, त्या दोरीची लांबी किती आहे त्याच्यावर, आणि जी किती आहे त्याच्यावरती डिपेंड करतो. मग आता हा जो टाईम पिरियड आहे तो कशावर डिपेंड आहे रे. मग असे आरला बदलून आपण यल ह्यासाठीच घेतलं होतं, कारण उगा आर किती मोठा आहे काय मोठा आहे ते बघत बसायचं नाही, यल आणि थिटावरती डिपेंड राहायचं कायम आपण. मग जर हा टाईम पिरियड जो आहे हा कुणाकुणावरती डिपेंड आहे, एकतरी लेंथवरती डिपेंड आहे, मग थिटावरती डिपेंड आहे, 2π तरी कॉन्स्टंट आहे, आणि जीवरती डिपेंड आहे. सर जी पण कॉन्स्टंट आहे, नाही, जी कॉन्स्टंट आहे जर पर्टिक्युलरली आपण एखाद्या प्लेसचा विचार केला तर. पण समजा तुम्ही काही ठिकाणी असं पण बघितलं आहे की धर्तीवरच, आपल्या जमिनीवरच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा जी आहे, ते आपण ग्रॅव्हिटेशनच्या चॅप्टरमध्ये बघणारच आहे. किंवा समजा मी चंद्रावरच्या कोनिकल पेंडुलमचा विचार करायला लागलो, त्यावेळेस मला तिथला जी विचार करावा लागेल. ठीक आहे. त्यामुळे जीवरती डिपेंड आहे. जीला कायम कॉन्स्टंट समजत जाऊ नका. जेव्हा आपण एखाद्या पर्टिक्युलर जमिनीचा विचार करतो त्यावेळेस जी कॉन्स्टंट, पण जेव्हा पूर्ण तुम्ही एखाद्या फिनॉमिननचा अभ्यास करता, जे फिनॉमिनन आपण दुसरीकडेही विचार करू शकतो, त्यावेळेस मात्र जी तिथल्या इथल्या प्रदेशानुसार बदलत असतं. मग इतर तुम्हाला टी जर विचारलं कशावरती डिपेंड आहे, एलवरती डिपेंड आहे, थिटावरती डिपेंड आहे, कॉस थिटावरती म्हणायचं नाही, कारण कॉस थिटा परत आणि थिटावरती डिपेंड असणार आहे ना, जीवरती डिपेंड आहे. आणि अजून एक, मासवरती डिपेंड नाही. मासवरती हा देखील डिपेंड नाही. मासवरती आपला डेरिवेशन ऑफ अँगल ऑफ बँकिंग पण डिपेंड नाही. म्हणजे व्ही मॅक्स पण अँगलवर मासवरती डिपेंड नाही, आणि इथं टाईम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम पण मासवरती डिपेंड नाही. मासवरती डिपेंड कोणच नाही आहे. नीट बघा तुम्ही एकदा, चेक करून एकदा. ठीक आहे. काय काय बघितलं आपण, पटकन रिव्हिजन करून घेऊ. एक तरी आपण सुरुवातीला काय बघितलं होतं की अँगल ऑफ बँकिंगमध्ये ते व्ही मिनिमम का बरं ठेवायचं, कारण रस्त्याच्या आतल्या साईडला पण गाडी घसरू शकते आणि फ्रिक्शनल फोर्स उलटा ॲक्ट होतो, ते डायरेक्शन चेंज करून बघायची, ती एक सांगितलं तुम्हाला. आणि कोनिकल पेंडुलम काय असते त्याचं इमॅजिनेशन सांगितलेलं आहे. त्याचं टाईम पिरियडचं आपण आत्ता जस्ट डेरिवेशन बघितलेलं आहे. टेन्शन आपल्याला सेंट्रिपेटल फोर्स, पण टेन्शनचा काही भाग, दोरीमधल्या टेन्शनचा काही भाग, दोरीमध्ये टेन्शन कशामुळे, वजनामुळे आलं आणि आपल्याला फिरवण्यामुळे आलं, तर त्यातल्या टेन्शनचा काही भाग आपल्याला सेंट्रिपेटल फोर्स प्रोव्हाइड करतो आणि काही भाग आपल्याला वजन बॅलन्स करून देतो. ह्या दोघांच्या उपयोगाने आपण टाईम पिरियडचा फॉर्म्युला काढतो. टाईम पिरियड कुणाचं, कोनिकल पेंडुलमचं. कोनिकल पेंडुलम म्हणजे काय, असा गोलू जो दोरीला बांधल्यानंतर असं गोलगोल फिरतो आणि कोनसारखं शेप तयार करतो, त्याला कोनिकल पेंडुलम फिनॉमिनन म्हणलेलं आहे. बाकी काहीही नाही आहे. पुन्हा एकदा ऐका, वाटलं तर समजलं नसेल तर, काही डाऊट असतील तर परत एकदा विचारून घ्या.